सोलकढी बनवण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे। यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे आणि हे मिश्रण आता मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। मिश्रण मिक्सरमध्ये वाटून झाल्यानंतर एक बाउल घ्यायचा आहे, त्यामध्ये कॉटनचा कापडी कपडा ठेवायचा आहे आणि ते मिश्रण त्यामध्ये काढून घ्यायचं आहे कपड्यामध्ये। आता त्याचे एक गाठोडे बनवून त्यातील रस पूर्ण काढून घ्यायचा आहे। यासाठी गाळणीचा वापर सुद्धा तुम्ही करू शकता। सुकं खोबरं जे गाठोड्यामधलं आहे ते पुन्हा सेम प्रोसेस करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे। आता 2 मिरच्या आणि 2 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्यात आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे। पुन्हा हे मिश्रण मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। पुन्हा सेम प्रोसेस करायची आहे। यामध्ये 3 चमचे कोकम आगळ घातलाय, जिरेपूड, चाट मसाला, मीठ आणि 1 मिरची टाकलेली आहे। हे मिश्रण नीट मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपली सोलकढी तयार आहे।